नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेडगुरु या यूट्यूब चॅनलवरती. पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गायीमध्ये, आपल्या म्हैसमध्ये होणारा जो मिल्क फिवर हा आजार आहे, तर हा आजार यालाच आपण दुग्ध ज्वर असं म्हणतो. तर हा आजार आपल्या पशूंमध्ये कुठल्या कारणांमुळे होतो? या आजार झाल्यावरती आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठली लक्षणं पाहायला मिळतात? त्यासोबतच हा आजार झाल्यावरती आपण आपल्या पशूंना कुठले उपचार केले पाहिजे? तर या संबंधित आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, मिल्क फिवर किंवा दुग्ध ज्वर ज्यालाच आपण दुधाचा ताप असे देखील म्हणतो, तर मित्रांनो हा एक मेटाबॉलिक आजार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांची डिलिव्हरी होते किंवा त्यांची प्रसूती होते, तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची जी कमतरता आहे ती जाणवलेली असते. तर मित्रांनो, या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या पशूंमध्ये होणारा हा जो आजार आहे त्यालाच आपण मिल्क फिवर किंवा दुग्ध ज्वर असे म्हणतो. मित्रांनो, मिल्क फिवर ज्यालाच आपण दुग्ध ज्वर म्हणतो किंवा दुधाचा ताप म्हणतो, तर मित्रांनो हा एक मेटाबॉलिक आजार असून हा आजार आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये साधारणतः 24 तास ते 72 तास या दरम्यान तो होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये काही ठिकाणी व्यायच्या आधी सुद्धा हा आजार होऊ शकतो. मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची जी गरज आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते. यामध्ये मित्रांनो जर आपल्या पशूंना आवश्यक तेवढे कॅल्शियम जर मिळाले नाही, तर त्या ठिकाणी हा मिल्क फिवर आजार आपल्या पशूंमध्ये होऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये हा मिल्क फिवर आजार झाल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठली लक्षणे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, यामध्ये आपल्या पशूंच्या शरीराचे जे तापमान आहे ते 100 ते 101 फॅरनहाइट पेक्षा कमी झालेले असते. त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंचे जे स्नायू आहेत तर ते स्नायू अशक्त झालेले असतात. त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंना उठण्यासाठी खूप जास्त त्रास होतो. आपले पशु सतत उठण्याचा बसण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा असेल, पाणी असेल, हे खाणे-पिणे पूर्णपणे किंवा बऱ्यापैकी हे बंद झालेले असते. त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जरी त्यांना उठता येत असेल तरी ते अडखळत चालताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच मित्रांनो आपले पशु काही ठिकाणी खाली बसून घेतात, मान वाकडी करून ते एका कुशीवरती ठेवतात. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो नाडीचा वेग आहे तो कमी झालेला असतो. आपल्या पशूंचे शरीर जे आहे ते थंड पडलेले असते. पशुपालक मित्रांनो, ही जी लक्षणं आहेत ही आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस मिल्क फिवर हा आजार होतो, तर त्या ठिकाणी आपल्याला ही सर्व लक्षणे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये हा जो मिल्क फिवर आहे तो होण्याची कुठली कारणं असतात. तर यामधील मित्रांनो सर्वात पहिले कारण म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची ज्यावेळेस कमतरता येते, तर त्या ठिकाणी हा मिल्क फिवर आजार आपल्या पशूंमध्ये होऊ शकतो. तसेच मित्रांनो आपले पशु ज्यावेळेस गाभण असतात, तर त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या गाभणपणामध्ये आवश्यक असा जो आहाराची जी गरज आहे ती जर त्या ठिकाणी मिळाली नाही, तर मित्रांनो आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये हा मिल्क फिवर आजार त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये काही ठिकाणी त्यांचा जो अनुवांशिकपणा आहे, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला या कॅल्शियम कमी होण्याच्या समस्या आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची प्रसूती झाल्यानंतर आपल्या पशूंना जे दुधाचे उत्पादन वाढत चाललेले आहे, तर त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये कॅल्शियमची जी गरज आहे तर ती वाढलेली असते. तर यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये हा मिल्क फिवर सारखा आजार आपल्या पशूंमध्ये होऊ शकतो. मित्रांनो, ही झाली आपल्या पशूंमध्ये हा आजार होण्यामागची कारणे. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंना या मिल्क फिवर आजारापासून
कशा पद्धतीने वाचवू शकतो, यामध्ये आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये होणारा हा जो आजार आहे तो टाळू शकतो. तर मित्रांनो, यामधील पहिली उपाययोजना म्हणजे आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः 12 तास आधी आपण आपल्या पशूंना जे मार्केटमध्ये लिक्विड आयोनिक कॅल्शियमचे जे जेल येतात, तर त्यांचा वापर त्या ठिकाणी जर आपण केला, तर मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर हा आजार होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी झालेले असतात. त्यासोबतच मित्रांनो, आपले पशु व्यायल्याबरोबर लगेच देखील आपण परत एक कॅल्शियम जेलचा जो वापर आहे, तो जर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये केला, तरीही मित्रांनो आपल्याला या आजारांपासून वाचवण्यासाठी या जेलमुळे चांगले फायदे होतात. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपले पशु गाभण असताना साधारणतः शेवटच्या महिन्यामध्ये त्यांना जे एनोनिक मिक्सचरच्या पावडर मार्केटमध्ये येतात, त्यांचाही जर त्या ठिकाणी वापर केला, तरी मित्रांनो आपल्या पशूंमध्ये हा जो मिल्क फीवर आजार आहे, तो आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. तसेच मित्रांनो, आपण हे सर्व जरी केले आणि तरीही आपल्या पशूंमध्ये आपल्याला या मिल्क फीवरच्या समस्या जर आढळून आल्या, तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, त्यांच्या सल्ल्याने मार्केटमध्ये जे कॅल्शियमचे IV इंजेक्शन येतात, तर त्यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपण जर लवकरात लवकर या आजारावरती उपचार केले, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी चांगला फायदा होतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये होणारा जो मिल्क फीवर आजार आहे, हा होण्याची कारणे कुठली आहेत, याच्यावरती आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, तर या संबंधित संपूर्ण माहिती घेतलेली आहे. पशुपालक मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.